काय चाललंय तुझं शोभा शोभा? पाचवीच्या घुगऱ्या खाल्ल्यास माझ्या, झोपू दे मला. शोभा उठ ना. अगं ए भाने, अगं काय केलंस भांड्यांचं? मी काय नाही केलं. काय नाही केलं काय? मग आपोआप पडली का भांडी? भूकंप झाला चाळीत. आता बघत काय बसलीयस? चल पाडलीयस ना, लाव सगळी भांडी. देवा देवा, सगळी भांडी अशी अचानक कशी पडली? अरे लवकर काढ ना, तुझा हंडा निघू दे, मग तुला दाखवतो की ना बरोबर. अरे मी नाही पडला हंडा, सगळी भांडी पडली तर थंडा पण पडला, मी काय करू? अरे टोंब्यासारखा उभा काय, काढ ना लवकर. नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम झालाय. चाळीतली सगळी भांडी पडतायत. अगं ए भाने, ही भांडी उचलून ठेव ना. भांडी कोणी पाडली? उचल दे भांडा. नाही, अगं उचल ना, तुला काय डोंगर उचलायला सांगत आहे? मी तर डोंगर पण उचलू शकते. आधी मोठी डोंगर पण उचलून दाखव. भांडा उचल. मला दूध दे. दूध मिळणार नाही, भांडी उचल सगळी. मला भूक लागली, मला दूध दे. मिळणार नाही तुला दूध. आधी मी चहा पिणार, मग उरलं तर तुला दूध देणार. आता बाहेर जायचं म्हणून साडीला इस्त्री नको का? म्हणून इस्त्री घ्यायला आले होते इथे. आता आता याला सांगितलं तर ह्याला काही कळतच नाही बाई. अगं सगळे नवरे सारखेच असतात ग. सारखा काय करत बसलाय बघा ना तू. काय गं भाऊ, कुठं? हा? हा? मला भूक लागली, मला दूध पाहिजे. मला दूध पाहिजे. मला भूक लागली, दूध पाहिजे. अगं माऊ, अगं कशाला रडते? कोण ओरडलं तुला? हा? मला दूध नाही दिलं. अगं माऊ, तू शोभाताईंकडे राहतेस की नाही, मग त्याच देतील तुला दूध. मी तिला मागितलं, पण ती चहा पिते आणि मला दूध देत नाहीये. काय बाई, पोरीला उपाशी ठेवून स्वतः चहा पितायत. काय म्हणावं बहिणींना, आता दूध देता येत नाही बाई. काय काय भावाने, कशाला भोकाड पसरते? काय झालं? मावशी, तिला गप करण्यापेक्षा ना स्वतःच्या लेकीला समजवा. काय काय केलं तिनं? अहो, या बिचाऱ्या मुलीला भूक लागलीये म्हणून तिने साधं दूध मागितलं, तर ते द्यायचं सोडून वरती त्या चळातीत बसलेत. मग काय झालं? तिने काय म्हशी बांधल्यात घरात? तिने दूध मागितल्यावर द्यायला? मावशी मला सांगा, एवढ्याशा मुलीला कितीचं दूध लागतंय? आणि ती चक्कर बिक्कर येऊन पडली तर कोण जबाबदार हो? सांगा तुम्ही. ए मग तुझ्या घरी घेऊन जा ना. आणि तू दूध दे. कमाले कमाले. अगं बाई, माऊ, अगं बाई, माऊ, चक्कर येऊन पडली बाई. बाई, अगं बाई, अरे माऊ, चक्कर येऊन पडली आहे. अगं बाई, पाणी आणून कोणतरी यार. सगळं शोभा वहिनींमुळे होतंय. हा, तिचे आई वडील आल्यावर काय उत्तर देणार आपण? माऊ, पाणी टाकून पण शुद्धीवर येई ना पोरगी. थोडा हवा येऊ द्या तिला. ही साखर माऊच्या तोंडात ठेव, म्हणजे तिला लगेच बरं वाटेल.
अगं बाई आली आली शुद्धीवर आली बाई. अगं बाई माऊ बरं वाटतंय ना आता? हा बाई काय अवस्था झाली पोरीची. बघ ना गालपण किती आत गेले का 2 दिवसात. बिचारी माऊ. साखर नाही मिळणार. अगं भानू काय ग दे ना साखर. काय म्हटलं ना दे ग, दे. बरोबर वाटत खाली ते. बघ ना बघितलं ना? माऊ माऊ बाळा कुठेस तू? कुठे आले? माऊ बाळा आता कुठेस तू? आले. वा. माऊ काय ग काय झालं बाळा? हा किती हक्का मारते मी तुला. इकडे काय करतेस? काय वहिनी लहान पोरीला साधं दूध देता येत नाही का? कोणी सांगितलं दूध नाही दिलं? लहान मुलाला कोणी थंड दूध देतं का? आई अगं दूध गरम करायला किचन कडे वळली ना तेवढ्यात ही गायब. आता दूध ग्लासात ओतलं आणि हिला शोधते तर ही इकडे. माऊ बाळा काय झालं? अगं अशी काय करतेस? दूध असं ना गरम करून थंड करून ठेवले तुझ्यासाठी. हा चल देते. हा चल आय गो माझी बाळाची या. आणि भरपूर साखर टाकायची त्याच्यात. हा चल पाण्याचं काय ते ग्लास हिशोब करायचा आपण उगाच आपण काहीतरी ओय, अंजली बघितलं का माझी शोभी असं वागणार नाही कधी. हा आता वाटत असेल ना तर जाऊन वर बघ. ती आपल्या हातानं दूध पाजत असेल त्या पोरीला. उठ उठ जा बघ जा. हा बघते दे. आव मावशी हात द्या. तुमचं कसं आता झाली का पंचायत? कोण सांगितलं बसायचं? हे घे खाली जाऊन तमाशा करायची काय करत होती? आई बाबा भेटू दे नाही त्यांच्याकडनं दुधाच्या एक एक थेंबाचा हिशोब घेतानाचा बाग. हसू नकोस ती. साखर हा, आता बाई साहेबांना साखर हवी आहे. काय मिळणार नाही साखर पी. अगं कुठं गेलीस? कोणीतरी साखर देतं का बघते. बस बस इथे. परत लोक म्हणतील साखर देत नाही म्हणून. देते साखर बस. अगं संपलं दूध. तुला काय भस्म्या झालाय? राहू दे माझी साखर वाचली. साखर दे. आता कशाला हवी साखर? दूध संपलं ना. मला आवडते म्हणून दे. हे आवडतं म्हणून रेशनिंग कार्डवर कुणी साखर जास्त देत नाही. गपचूप आहे. मला साखर हवी आहे. गप ओरडू नकोस. बस 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 इथे. तू बस ओरडलीस तर बघ. देते साखर. हे अजून ओरडलीस ना तर याद राख. खाते खाते. माऊ मी तुला काही बोलू शकत नाही याचा गैरफायदा घेऊ नकोस. मला सिरियल बघायची. मुंगे कसली बघतेस? मला आवडतात मुंग्या बघायला. काय मुंग्या बघते? अगं सोड. माऊ रिमोट मला दे. नाही दे. मला मुंग्या बघायच्या. ए माऊ माऊ काय बघायचं तुला? मुंग्या बघायच्या ना. हे बघ त्या घे मुंग्या बघ. हा काय आवडतं ना हल्लीच्या मुलांना मुंग्या बघायला आवडतात.
दुखतंय ना. ओ काय ग तू कशाला आली होती संजय? अहो ते खाली बांगडीवाला आलाय ना म्हणून खाली जात होते. म्हणलं जाता जाता बघूया माऊ काय करती. काय माऊ बरं वाटतंय का आता? दूध प्यायली का? हो हे काय हे बघ आत्ताच प्यायली. भरपूर साखर घालून दूध प्यायली है ना. वा. माऊ तुला भूक लागली का? काही खायला देऊ? हो. अगो गो माझी शहाणी बाई. वा वा वहिनी काय लाड करता तुम्ही तिचे. नशिबाने पोरगी. बरं झालं मोहन दादा तिला घरी घेऊन आले नाही तर कुठं राहिली असती काय माहित. वहिनी चालू द्या तुमचं. माऊ येते मी. येते मी. या बोलायला काय जाते स्वतःचा घरी घेऊन जा म्हणावं. फुकडीत कसा त्रास होतो. माझी सिरियल मुंग्या तुला आवडतात ना बघायला. घे घे मुंग्या बघ. आता दाखवते अंजेला. कशात मावशी? हे बघ एवढं छान. 2 साड्या याच्यात 2 साड्या. हॅलो हा बोल बोल. नाही नाही आवाज येत नाहीये तुझा. हॅलो हा आता येतो. बोल बोल. हा काय काय झालं? अगं बाई अगं बाई येत का नाही. अगं काय सांगतेस काय? अरे देवा अगं असं कसं झालं पण? अगं मी मी काल तर तुला फोन केला तेव्हा काहीच नव्हतं. आता काय झालं अचानक? नाही ऐक ऐक तू घाबरू नकोस. आपण करू काहीतरी. हा हो मी येते तुझ्याकडे. हो अगं काय झालं? थांब ना आई जरा बोलते. हा हा बबी मावशी. हो मी लगेच निघते. हो अगं काय शोभे आईला नको आणू. हा नाही नाही तिला नाही घेऊन येत. हा निघते निघते. शोभे अगं काय झालंय बबी मावशीला सांग तरी. आई, माझ्याकडे आता वेळ कमी आहे. मला लगेच निघायला हवं. रडायला काय झालं ते तरी सांगा आधी. शोभे सांग बबीला काय झालं. अगं नागिण आलीये घरात. नाही नाही बबी मावशीच्या मानेवर. ते विळखा पूर्ण व्हायच्या आधी जाऊन भेटायला हवं. नाही तर काही खरं नाही तिचं. वहिनी अहो नागिनीचं प्रकरण लय अवघड असतं. नुसताच दूर. आमच्या गावचा एक माणूस नागिनी नुसतं मेला. असं कसं झालं. आई बबी मावशी अजून जिवंत आहे. नाही पण तरी मला तिला बघायचं. तिला आधी मला आई तिची अवस्था बघून आहे ना तुला नाही का कसं तरी होईल. मी तिला बघून येते ना. नाही नाही काही झालं तरी मला बघायचं. चल चल मला घेऊन चल. आई आई तू आज चल मी तुला समजावते. चल आज चल. नाही मला घ्यायचं. आज चल. हा, चल. चल. नाही 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 आजकाल कुणाला काय होईल ना काही सांगता येत नाही बाबा. शोभे शोभे तू आधी बबीला फोन लाव. बबीला फोन लाव. अगं काल मी तिला फोन लावला. ती काही सुद्धा बोलली नाही ग मला. आणि आज अचानक असं कसं. ऐक ना ऐक ना. बबी मावशीला काहीही झालेलं नाहीये. ते सगळं मी खोटं सांगितलं. अगं ती पोरगी आली ना घरी. तिने डोकं उठवलंय ग माझं. जरा बसले ना हे दे ते दे कामं वाढवून ठेवलेत ग. त्या चाळी त्याला पण जरा कळू दे ना काय त्रास असतो ते. म्हणून मी हे सगळं नाटक केलं. म्हणजे ते बबीला नागिण वगैरे काही झालेलं नाहीये. ऐक मी आता बबी मावशीकडे जाते असं खोटं सांगणार आहे. आणि त्या माऊला ना अंजलीकडे ठेवणार आहे. म्हणजे कसा त्रास होतो ना त्या अंजेला कळू दे. आता मी बबी मावशीकडे जाते म्हणून सांगते. तयारी करते आणि खाली येते. तिथून बाहेर जायचं आणि आरडाओरडा सुरू करायचा. कळलं तुला? आणि सगळ्या चाळीतल्यांना जमा कर. मग मी त्यांची नजर चुकवेन. परत माझ्या घरी जाईन आणि मस्तपैकी झोपेन.
म्हणलं तुला काय करायचंय? शोभे अगं काय डोकं चालतंय ग तुझं. नमस्कार ग बाई तुला. नागिन टेकली नाही पाहिजे. टेकलीच नाही पाहिजे. पण ते का बाई केवढं होतं ते माहितीये ना. ते पाटलाचं बंड्याचं ते तो दुसरं होतं त्याचं का? अगं बाई कुठं पहिली काळजी करू नका तुम्ही. घेणार घ्या. काही लागलं सवरलं मला फोन राहुलला फोन करा. राहुल शोभे शोभे शोभे. आई आई रडू नकोस. मी बघून येते हा बबी मावशीला. सावकाशी ये. डॉक्टरांना दाखव. ते काय म्हणतात बघ. बघत ये. येते हा. अरे देवा हिचं काय करू. तिला कोणाकडे ठेवू. मी आता सांभाळते. नाही नाही तू नको. तू आईकडे लक्ष दे. तिच्या मागे मागे करत बसशील मग आईकडे कोण लक्ष देणार. भानू तिची अवस्था बघ ग. अंजे मी जाऊन येईपर्यंत हिला सांभाळशील का थोडा वेळ. वहिनी तुम्ही काही टेन्शनच घेऊ नका. आमच्याकडे ठेवा. ती राहील आमच्याकडे. आम्ही काळजी घेऊ. हा अंजे तिला काही काय हवं नको ते बघ. हा खायला प्यायला दे. काही कमी पडू देऊ नकोस. शेवटी आपलीच जबाबदारी आहे ना. हो अबू मी आले. हा हा त्रास देऊ नको. हा आले. हा सांगितलं तेवढंच कर. ओव्हर ऍक्टिंग करू नको. येत्या सांभाळ. ओ वहिनी वहिनी सांभाळते. वहिनी तुम्ही काळजी करू नका. मावशी तुम्ही बसा बरं इथं. बसा. नको मला घरी घेऊन चला. मावशी शांत व्हावं. मावशी अहो रडू नका. हो एकदम शांत व्हा मावशी. मावशी आता तुम्ही आराम करा बघू. हा आम्ही येतो. ए चला रे आपण जाऊ. चला रे चला या. मावशी 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 शांत व्हा. आम्ही नाही जात. ए आपण नको जाऊया. थांबूया. मावशी मी काय म्हणते मला एक काम आहे. मी आले. नाही जात. मावशी मी आणि माझं घर बरं झालं कटकट घे. शोभा असं का. आता बघ मी तुझी कशी गंमत करते.